Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। दसरा मेळाव्याला मनोज दादा त्यांचा निर्णय घेणार आहे आणि त्याच वेळेस आम्ही विजयादशमी साजरी करत असतो आणि त्याही वेळेस आम्ही विजयादशमीला या विजयाचा संपूर्ण प्लॅन आम्ही महाराष्ट्रासमोर ठेवू। दसरा मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील काही घोषणा करणार आहेत? त्यांचा प्रश्न मी त्याला उत्तर देऊ शकणार नाही, पण नक्कीच आमची आशा आहे आणि सगळ्यांचे डोळे त्या ठिकाणी लागलेले आहेत की नक्कीच एक नवीन महाराष्ट्र या माध्यमातून बघायला मिळेल। तुम्ही आता म्हटले की ती भूमिका त्यांची स्पष्ट करण्यात नेमकी काय भूमिका असणार आहे, तुम्हाला काय वाटतं? आमची ज्या पद्धतीने बोलणी चाललेली आहेत म्हणून आम्ही काही 12 ऑक्टोबरसाठी ते राखीव ठेवलेलं आहे की 12 ऑक्टोबरला नक्की काय होणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून राहिलेलं आहे, त्यामुळे मी आत्ताच ते डिस्क्लोज करणार नाही। तुम्हाला काय वाटतं तिसरी आघाडीसोबत कोण कोण तुमच्या सोबत येऊ शकतं आणि असणार आहे? आम्ही त्याच पद्धतीने सांगितलं की आमच्यासोबत मराठा असेल, मुस्लिम असेल, धनगर असेल, लिंगायत असेल, माळी असेल, मातंग असेल, बौद्ध असेल, ही लोक आमच्यासोबत असतील। राज्यातले काही प्रमुख नेते तुमच्या गळाला लागू शकतात का? आम्ही या नेत्यांना वैतागूनच हे सगळे पर्याय देतोय आणि मुद्दा म्हणून त्या नेत्यांनाच, ज्या नेत्यांनी कधी आमचा आवाज उचलला नाही अशा नेत्यांना आम्ही सोबत मांडीला मांडी लावून कसं बसू शकतो? तुम्ही यशस्वी याच्यामध्ये व्हाल असं तुम्हाला कसं वाटतं? नेमकं मुद्दे काय आहेत महत्त्वाचे? 2-3 मुद्दे आहेत की ज्या आधारे की तुम्ही म्हणता की आम्ही यशस्वी होईल? नक्कीच एक तो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे। आमचे संपूर्ण जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्यांचा पहिला उद्देश हा असेल की जर ते विधानसभेमध्ये गेले तर मराठा आरक्षणाचा मुद्दा ते लावून धरतील। त्यानंतर न्यू एज्युकेशन पॉलिसीला आम्ही विरोध करणार आहोत। ज्या पद्धतीने आज न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून अडानीला सगळ्या जमिनी दिल्या जात आहेत याला आम्ही विरोध करणार आहोत आणि एक समान शिक्षण पद्धती या महाराष्ट्रामध्ये लागली पाहिजे। ज्या पद्धतीने आज देवेंद्र फडणवीसांची मुलं शिक्षण घेत आहेत, या मंत्र्यांची मुलं शिक्षण घेत आहेत, ते समान शिक्षण आमच्याही मुलांना मिळालं पाहिजे असं एकच शिक्षणाचं धोरण या महाराष्ट्रामध्ये असलं पाहिजे। शेतीविषयक धोरण जे बाबासाहेब आंबेडकरांनी आखून दिलेलं आहे ते लागू झालं पाहिजे। पब्लिक सेक्टर्स आज ज्या पद्धतीने विकले जात आहेत ते थांबवलं पाहिजे आणि जो काही बॅकलॉग आहे तो बॅकलॉग लगेच भरला पाहिजे। असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाणार आहोत। खरं तर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मागच्या वर्षभरापासून चालू आहे आणि त्याचीच कोणीतरी कॉपी पेस्ट मारते अशी चर्चा सोशल मीडिया करते। तुम्ही ह्या सोशल मीडियाकडे कसं बघता? सोशल मीडियाचं तर मला माहिती नाही, परंतु जरांगेंच्या ऑपोजिट एक काउंटर आंदोलन उभं करण्याचं काम सागर बंगल्याच्या इशाऱ्यावरनं सुरू असतं आणि काल परवा आपल्याच टीव्हीच्या माध्यमातून दिसलं की हे कशा पद्धतीने यांचं चरित्र आहे आणि म्हणून यांचं भांडण लावण्याचं जे काम आहे की मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण झालं पाहिजे। आज मराठाही जागृत झालेला आहे आणि ओबीसी जागृत झालेला आहे। कुठेही त्या पद्धतीने कलह, कुठेही त्या पद्धतीने दंगली महाराष्ट्रात होत नाहीत, म्हणून मग त्यांनी मराठा वर्सेस बौद्ध चाचपणी केली की यांच्यात तरी दंगली होत आहेत का, तर तेही झालं नाही। त्यामुळे यांची जी आंदोलन आहेत हे कुठेतरी स्पॉन्सर्ड आहेत, प्रायोजिक आहेत। सागर बंगल्यावरनं हे सगळे नियंत्रित केले गेले आहे। तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे, काय झालं? आमचं तिसऱ्या आघाडीचं तर माहिती नाही, परंतु आज ज्या पद्धतीने आम्ही जर रिझल्ट दिला तर आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा मनोज दादा जरांगे असतील।